छान वाटतं ना देवाच्या मंदिरामध्ये. आपल्याला किती सुंदर संधी दिली आहे की त्यांनी, तुम्ही गुडघ्यावर तुमच्या घरात जरी बसलात तरी तिथे देव आहे, या ठिकाणी उभे राहिलात तरी तुमच्यासोबत देव आहे. असं आपण त्या देवावर श्रद्धा करतो, त्या देवाची भक्ती करतो. म्हणून किती छान आहे. आणि असं एकत्र येण्यामध्ये काय अजून आनंद आहे. इथं आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे त्यांनी. जिथं जास्त लोक त्याच्या नावामध्ये जमतात, 2 किंवा 3 म्हटलं इथं तर जास्त आहेत, आणि मग त्याचं वचन सांगतं आणि वचन त्याचं कधीच असत्य नाही. मग तिथं आशीर्वाद दिल्याशिवाय तो राहत नाही. मग आता तुम्ही इथं आलात म्हणून आशीर्वादित होणार का? कशामुळं? त्याचं अभिवचन आहे आणि तो कधीच त्याचं वचन पडू देत नाही. त्याच्या नावाहून श्रेष्ठ त्यांनी त्याचं वचन केलेलं आहे, एवढा तर विश्वास आहे. मग तुम्ही एकत्र आलात, संपलं, त्याच ठिकाणी ठरवून घ्यायचं की इथं आलो ना आपण, आता आशीर्वादित झालो. होणार, त्याला काही म्हणजे पर्यायच नाही. तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही जी इच्छा केली, तुमची जी काय मनोकामना इथं घेऊन आलेल्या आहेत, निश्चित देवबाप ते पूर्ण करणार. आणि त्या देवाची तुम्ही भक्ती करताय आणि तो इथं उपस्थित आहे. किती छान. या त्या सर्व समर्थ देवासाठी टाळ्या वाजवा. ते बाळ शून्नूसाठी बड्डे बॉईज इथे छान वाटतं ना, समोर आपण येऊन प्रेयर करतो. त्यांच्यासाठी इथून बड्डे सुरू होतो, आठवड्यात कधी का असू देत. शून्य एकदम असं ते नाही का, त्या बाळासारखं प्रत्येकाने होण्याची गरज आहे. म्हणजे ती प्रार्थना असा एकदम नाही का, माझ्यासाठी आता स्पेशल प्रेयर होते, हीच भावना. लहान झाल्याशिवाय मजाच नाही हो. आपण जसं जसं मोठे होतं प्रेशर वाढतंय, उगीच टेन्शन वाढतंय, खूप वाढतंय, हो की नाही. किती आपण डिप्रेशन, किती प्रेशरमध्ये असतो. घराची जबाबदारी, बाळाची जबाबदारी, पत्नीची, पतीची, घरातल्या सगळ्यांची. काय रे बाप, ते छोटं होतं ते बरं होतं असं कधी कधी वाक्य होते. पण यशोधर म्हणते, मी कुठं तुम्हाला सांगितलं, तुम्ही छोट्यासारखे राहिलेलंच बरं आहे. मी आहे ना तुमचा बाप, मी घेईन तुमची काळजी. पण आपणच होतो, नाही मीच जरा पळतो. तो म्हणतो मी पूर्ण केलेलं आहे, तुम्ही माझ्या विसावात या. असा तो देव आहे. जो त्याच्यावर भिस्त ठेवून चालतो ना, त्याला कधीच कशाचं ओझं लागत नाही, कसं प्रेशर लागत नाही. आणि असंच आज देखील अनेकांचं प्रेशर दूर करण्यासाठी आपला देव त्याच्या वचनाकडून बोलण्यास तयार आहे. या तर मग आपण 2 राजे 13वा अध्याय 14 ते 19 वचनं आपण आजच्या मननासाठी घेऊयात. 2 किंग्स चॅप्टर 13 वर्स 14 to 19. 2 राजे 13वा अध्याय 14 ते 19 समोर देखील आहे, तुम्ही वाचू शकता. ज्या दुखण्याने अलिशा मरणात होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योआश त्याच्याकडे गेला. तो ओरडून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, बाबा, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. अलिशाने त्याला सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला. त्याने इस्रायलाच्या राजाला सांगितले, धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्याला लावला. तेव्हा अलिशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. मग अलिशा त्याला म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. त्याने त्याला म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलाच्या राजाला म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारायचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्याला मार दिला असतास. आता तू त्याला 3 वेळा मार मात्र देशील. आमेन. यानंतर नाही, आमेन. निश्चित देवबाप याच्यातून बोलेली आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या महान नावामध्ये बापिता, आम्ही या सुंदर सकाळी तुझ्या उपस्थितीत प्रभू किती मनोरम आहे, सुंदर आहे. आम्ही किती सुरक्षित आहे परमेश्वरा, कारण तू इथं उपस्थित आहे. किती आम्ही आरोग्यदायी, कारण तू या ठिकाणी आहेस परमेश्वरा. आम्ही किती सांत्वना पाहू, कारण तू इथं आहेस परमेश्वरा. तू किती छान देव आहेस. आज या वचनाकडून आम्हाला बोध कर. पवित्र आत्मा, तू आमचा मोरक्या पुढार घेऊ येशूच्या महान नावामध्ये. आमेन, आमेन. देव आप करो, ही वचनं आशीर्वादित करेल. परत एकदा पहिलं वचन वाचूयात आपण 14वं. ज्या दुखण्याने अलिशा मरणार होता ते त्याला आता लागले. आणि तेव्हा इस्रायलाचा राजा योआश त्याच्याकडे गेला.
तो ओढवून त्याचे मुख पाहून रडू लागला आणि म्हणाला, बाबा, अहो बाबा, इस्रायलच्या रथानो, इस्रायलाच्या राऊतांनो. प्रियांनो, इथं ज्या मरणाने, नाही का, आता ज्या आजाराने तो मरणार होता ते त्याला लागलेलं असं म्हटलेलं आहे, दुखणं. आता आपल्या या ठिकाणी एक लक्षात येते का, अलीशा हा कोण आहे? असा संदेष्ट आहे, बापरे, म्हणजे त्याचं तोड नाही का. आपण एलियाला मानतो, एलियाचा हा शिष्य आहे, दुप्पट वाटा घेतलेला शिष्य आहे. एलियाने 8 चमत्कार केले असतील, त्याने 16 केलेले आहेत. असा अलीशा आहे. मरणातून जिवंत केलेले चमत्कार त्याच्या हातून घडलेले आहेत. जे अशक्य गोष्टी वाटतात ते शक्य त्यांनी करून दाखवलेले असे चमत्कार अलीशाने केलेले आहेत. अशा या महान अलीशा आता मरणाला टेकलेला आहे. अलीशा बोलतो आणि तसं घडतं, हे बायबलमध्ये वाचतो की नाही आपण. आणि इम्पॉसिबल ते घडतं. इम्पॉसिबल, आता असं शक्यच नाही, अशा गोष्टी तिथं घडतात तो बोलल्यावर. शत्रू सैन्यात तर इतकं भय यायचं की आपण इथं बोललो ना, इथं राजदरबारात, आपल्या महालात, अँटी चेंबरमध्ये राजा त्याच्या सरदारांबरोबर बोलत असलेल्या गोष्टी अलीशाला तिथंच ऐकू जातात, बसल्या जागेवर. काय नेटवर्क आहे, कुठला CCTV नाही, कुठला छुपा कॅमेरा नाही, मायक्रोफोन तिथं लावलेला नाही, पण देवाचा असा अभिषेक त्याच्यावर आहे की इथं आपण बोलून बसतो नाही की, योजना करतो आता इस्रायलाचं काय करायचं, कशा पद्धतीने इस्रायलवर जय मिळवायचा, अशा वेळी त्याला तिथं कळतं. असा अलीशा आहे तो, हो की नाही. इतकं त्याचा शिष्य त्याच्या डोळ्याच्या देखत नाही, त्याच्या डोळ्याच्या मागे काय करत आहे लबाडी, तो तिथं बसून ओळखतो. अंतर्यामी, अंतर्ज्ञानी आणि खूप लांबचं पाहणारा, ऐकणारा, असा अलीशा आहे. हे शब्द किती छान वाटतात, ऐकूया ना, आपण वाचतोय. खरंच तो अंतर्यामी होता, अंतर्ज्ञानी होता. कसं कळायचं त्याला? देवच समजायचं ना, देवाचा आत्मा त्याला कळू द्यायचा, जो तुमच्यामध्ये पण बसतो. तुम्ही पण अंतर्यामी होऊ शकता, अंतर्ज्ञानी होऊ शकता, आणि पुढे एखादा मोठा बाबासारखं महाल काढून लोकांची सेवा करू शकता. लोक येतील तुमच्याकडे पैसे घेऊन आणि त्यांच्या जीवनातले तुम्ही काही गोष्टी सांगून एक मोठे बाबा होऊ शकता. असं काही करू नका. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, ते लोकांच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या हितासाठी तुमची दानं, गिफ्ट वापरले पाहिजेत. देवाच्या राज्याच्या वाढीसाठी ते वापरले पाहिजेत. आणि त्या अलीशा तो करत होता, कारण अलीशाला संधी होती. किती सोनं घेऊन आला होता तो, किती धन घेऊन आला होता. चाललं असतं की, हो चाललं असतं ना. अहो एवढंच काय, त्याच्या बायबल स्टडीला, बायबल स्कूल बांधताना लागणाऱ्या गोष्टींसाठी त्याच्या शिष्यांना कष्ट करावं लागले हो. मग असं जर धन घेऊ शकला असता तर त्याचे किती मोठमोठे बायबल स्कूल असले असते, किती मोठमोठे चर्चेस तरी बांधले असते ना त्या काळात. त्या काळात जे काही आपण चर्चेस म्हणतो, इस्रायली ह्याच्यानुसार जे आपण देवाचं मंदिर म्हणतो, ते त्यांनी मोठे बांधले असते. आणि त्याचं बायबल स्कूल होतं, खूप सुंदर त्यांनी बायबल स्कूल बांधलं असतं. भव्य मोठे दालनं केली असती. एवढा पैसा येऊ शकत होता, कारण त्याच्या हातून चमत्कार तसे घडत होते. परंतु तो किती स्वाभिमानी होता बघा. पण असं, याचा अर्थ असं म्हणत नाही मी, निश्चित त्यांनी काही जणांकडनं ती निधी जी उभारली असेल ती आपल्या लोकांकडनंच ती घेतली असणार आहे. परंतु जी निधी नाकारली ती कदाचित ती परराष्ट्रीयाची होती, म्हणून त्यांनी नाकारली असावी. किंवा असं देखील अब्राहमासारखं त्याच्या डोक्यात आलं असावं की हे बांधलेलं ह्याच्या पैशामुळे झालं आणि गौरव ह्याला जाईल, म्हणून देखील नाकारला असेल. तो इतक्या नक्कीच हुशार होता की आपल्या लोकांकडनं निश्चित ते घेतलेलं असणार आहे आणि त्याचं बायबल स्कूल बांधलेलं असणार आहे. मला वाटतं आता जर हे विषय येते तर मला माहीत नाही, कदाचित आपलं पण बायबल स्कूल असेल, हो की नाही. आमेन, आमेन. होऊ शकतंय. देवाला सर्व काही शक्य आहे. आपल्याला काय, आता इथं बोलताना ते जाणवलं तर निश्चित ते देवबाप करू शकणारा देव आहे. वाटत होतं की आता आपण इथे येऊ, इतकं सुंदर घडेल, इतक्या सुंदर वास्तूमध्ये आपण येऊन त्याची आराधना करू, किती सुंदर आहे. आत आल्यावर वाटतं की इथे सोलापुरात नाहीच आपण, बास झालं ना, पैसे फिटले म्हणतो आपण, हो की नाही. हेच आपल्या भाषेत या असा देव आहे आपला. तुम्हाला इतक्या सुंदर ठिकाणी तो घेऊन आला सोलापुरातला, की अशी आराधना इथं आपण करू शकतो की जिथं कितीही प्रेशर असू दे, पण इथं आल्यानंतर ठीक आहे बाबा, देवाची भक्ती आपण करतो, हे त्याचं स्थान आहे जिथं तो उतरून येतो. बास.
इतकं सुंदर तो करू शकणारा देव आहे. मग आता असा अलिशा आजारी पडला आणि तो बरा होत नाही, हे का मला पटत नाही. म्हणजे अलिशाच्या जीवनात काहीतरी पाप असावं, हो की नाही. आपल्या बुद्धिचातुर्य, आपलं शहाणपण चालतं ना लगेच. एखादा देवाचा सेवक आजारी पडला, एखादा चर्च पुढारी, लीडर, एल्डर आजारी पडले आणि बरे होईनात, वार्डातून रूममध्ये गेले, रूममधून ICUमध्ये गेले. अरे बापरे, प्रेयर नंतर प्रेयर चालू आहे, पण ह्यांची प्रगती चालू आहे आतमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ देवबाप आपली प्रार्थना ऐकत नाही, म्हणजे यांना काहीतरी देवाकडून शिक्षा होत आहे. चर्चा करतात, चाय पे चर्चा, जाताना हात भेटतात, प्रेज द लॉर्ड, आंटी, अंकल, पास्टर, तुम्ही बरे होणार, डोंट वरी, आम्ही प्रेयर करत आहे. चाय पे चर्चे पे काहीतरी असावं, एवढे दिवस प्रेयर करत आहे, हा बाबा बाहेर काही येत नाही. याच्या जीवनात काहीतरी आहे. प्रत्येक आजारपणाचं, प्रत्येक दुखण्याचं कारण हे पापच असायला पाहिजे असं काही नाही. लक्षात येत आहे, बरोबर ना. आज काही जणांचे पोट दुखत होते, ते कालचे परिणाम होते. आपल्या हातात होतं ना काय खायचं ते, बरोबर आहे की नाही. प्रत्येक वेळी पापच कारण असतं असं होत नाही प्रत्येक आजाराचं. हा दुखणीत झाला कारण याला बोललं असतं तर बरं झालं असतं का. अलिशा बोलला असता, जे काय आजार आहे हे आजारा निघून जा याहवेच्या नावात, अजून येशू यायचा होता, झालं असतं का. झालं असतं की नाही. त्याच्यात ती पावर होती की नाही. तर मेलेल्याला चाल उठ म्हणू शकतो, तर हे तर काय बरं झालं असतं. मग त्यांनी का केलं नाही. त्याला कळलं होतं की मनुष्य रूपात माझं जे जीवन होतं त्याचा शेवट आलेला आहे आणि परमेश्वराने निश्चित केलेला समय आता समीप आलेला आहे. हे आजार त्यांनीच पाठवलेला आहे, जे आता मला इथून पृथ्वीवरून सार्वकालिकतेमध्ये त्याच्याकडे नेणारा आजार आहे. त्यांनी धन्यवाद मानले असतील, हो की नाही. कुठं राहणं जास्त पसंत कराल तुम्ही. हां, म्हणणं सोपं आहे हो, पण स्वर्ग दिसताना पण डॉक्टरांना म्हणतो लवकर बरं करा. अजूनही जगायचं असतं, अजूनही जगायचं असतं आपल्याला. म्हणणं सोपं, किती विरोधाभास आहे बघा. आता म्हणताना किती छान वाटतंय की कुठं राहायला आवडेल. नाही सर, देवाकडे एकदम छान, तिथंच भारी आहे, हे प्रेशर नको. पण जेव्हा ॲक्च्युली गोळ्या बिस्किटं खात असतो डॉक्टरांच्या हातून, तेव्हा काय चाललेलं असतं, लवकर बरं करा, प्रेयर करा, आंटी पास्टर प्रेयर करा, लवकर इथून बाहेर पडू दे. कारण इथंच राहायचं ना आपल्याला अजून थोडे दिवस. इथला मोह सुटत नाही आणि तिथं जायचं फक्त बोलून होतं, आपण बोलणं होतं. खरं आहे की नाही. वास्तव आहे हो, सत्य हसायला काय हरकत नाही, जे आहे ते आहे. तर देवबाप निश्चित जसं जन्माला घातला ना त्याच दिवशी डेट ऑफ डेथ लिहून ठेवलेलं आहे, कॉज ऑफ डेथ लिहून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे असतं कॉज ऑफ डेथ, लिहितात डॉक्टर लोक, फिक्स आहे ते. कोण नॉर्मल मरतील, कोण आजाराने मरतील, कोण ॲक्सिडेंटने जातील, कोणाचं कसं मरण आहे ते त्यांनी ठरवलेलं आहे. कोण कसा जाईल ते गेल्यावर त्याच्या जाण्याच्या विषयावर चर्चा करायला आपण खूप बसतो. हे ॲक्सिडेंट व्हायला नाही पाहिजे होता, अरे त्यांनी ठरवलं होतं ना. पण कोण तुमची हिंमत आहे का त्या ॲक्सिडेंटला थांबवायची. किती गोष्टी असतात ज्याच्याकडे आपलं काही चालत नाही. हा प्रेयर करावी लागते आपल्याला, पण निश्चित केलेला समय आपल्याला माहीत नसतो, म्हणून प्रेयर करायला सोडायचं नाही. मला हसू काय लागलं आहे, समजा एखादा सेवक आजारी आहे आणि तुम्हीच ठरवलं हा जायचा समय आहे, काय प्रेयर करायची, जाऊ दे देवाचा समय असेल, असं तुम्ही ठरवायचं नाही. असं तुम्ही ठरवायचं नाही, त्यांनी ठरवलेली वेळ त्याला माहीत आहे. अलिशासारखं इतकं प्रगल्भ व्हा, देव तुमच्याशी बोलला पाहिजे, बेटा हे समय आता तुझा, त्यामुळे तू याच्यासाठी प्रेयर करू नको, असं देव तुमच्याशी बोलला पाहिजे. तसं देव ज्याच्या त्याच्याशी बोलेल. म्हणून मरणारा माणूस म्हणतो बघा, काहीतरी असं सांगून जातो की मग आपल्याला कळतं की त्याला माहीत होतं. म्हणतो की नाही. प्रत्येक मरणाऱ्या माणसाच्या तोंडून देव 1-2 दिवसा अगोदर असं काही बोलून घेतो की आपण असं म्हणतो की याला माहीत होतं तो जाणार आहे, त्याच्या वागण्यात बदल झाला होता, सांगितलं असेल देवदूत, देवाने त्याला संदेश दिला असेल आणि म्हणूनच ते कळतं की आता आपण जाणार आहे. पण आपण प्रेयर करणाऱ्या आधीच ठरवून बसायचं नाही की बहुतेक हा आजार आता शेवटचा असेल. तुम्हाला दिलेली ड्युटी तुम्ही करायची, तुम्ही त्या आजाराला धमकवायचं,
त्या सेवकासाठी, त्या सेविकेसाठी, त्या पुढाऱ्यांसाठी, पास्टरसाठी मध्यस्थी करायची, त्या देवाकडे मागणी करायची की याच्यातून याला बाहेर काढ आणि ह्याचं जे पाचारण आहे ते पूर्ण करेपर्यंत तू त्याला आरोग्यात ठेव. हे आपल्या संतगणाचं काम आहे. लक्षात येत आहे? त्यामुळे एवढे अक्कल हुशारी चालवायची काहीच गरज नाही की एखादा आजारी पडला रे पडला, एवढा महान सेवक, यूट्यूबवर मी त्याचा ऐकतो, पण तो असा मेला. अरे तुम्हाला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. ज्या दिवशी जन्माला आपण पण आलो ना, त्या दिवशी डेट लिहिलेली आहे, कॉज ऑफ डेथ लिहिलेला आहे, संपला विषय. पण आता आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवसापर्यंत आपल्या पाचारणासाठी आपण धडपडायचं आहे. ते पाचारण ज्या गोष्टीसाठी तो घेऊन इथं आपल्याला जन्माला घातलं आहे ना, ते पूर्ण करण्यासाठी प्रतिदिवशी आपण पडलं पाहिजे. तीच गोष्ट मिसिंग आहे, बाकी सगळं रोजच्या जीवनासाठी आहे. हो की नाही? रोज उठतो, रोज जेवतो, जिम विम करतो, पळतो, सगळं आपल्यासाठी करतंय, लेकरा बाळांसाठी करतंय. चर्च, त्याचं राज्य आणि देव, ह्या सगळ्या गोष्टी 3-4 नंबर लावून पडलेल्या आहेत प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात. सॉरी टू से, आपण प्रत्येकजण पहिल्यांदा प्रायोरिटीज विसरलो की आपण जगतोय, ठीक आहे, सगळं ऐकायला छान वाटलं, आता मरणाचा दिवस माझाही निश्चित आहे, सगळ्यांचा निश्चित आहे. मग आता या कालावधीत आता देव बोलत आहे की तुम्ही तुमचे जे पाचारण आहे ते सिद्धीस जाण्यासाठी पळा, धडपडा. मग हे करत असताना प्राधान्यक्रम परत चुकीचा आहे. आपण देव बाजूला ठेवतो, देवाची सेवा बाजूला ठेवतो आणि बाकीच्याच गोष्टींना महत्त्व देऊन पळत आहे. आणि कधीतरी प्रवास संपल्यानंतर मग पश्चातापाची वेळ येते की मी तिथं वेळ हे घालायला नको होतं, माझे डिसिजन्स चुकले. हो की नाही? असं होतं. तर तसं होऊ नये प्रियांनो. आज देवबाप सांगत आहे की हा माणूस मरताना देखील काय सेवा करत आहे बघूयात आपण. कळालं? ॲक्च्युली वचन पुढं आहे, पण मला ह्याचा मरणाविषयी आल्यानंतर ज्या दुखण्याने अलिशा मरणार होता ते त्याला आता लागले. कळालं होतं त्याला. तेव्हा इस्रायलाच्या राजाला कळालं, हा जो राजा योआश आहे, ज्याला यहोआश पण म्हणतात, यहोआश हे पण त्याचं नाव आहे आणि योआश पण नाव आहे, तो इस्रायलाचा राजा आहे. इस्रायल म्हणजे दाविदानंतर, दाविदामध्ये एक संयुक्त राष्ट्र होतं. शल्मोनानंतर जे राष्ट्राचे 2 भाग झाले, उत्तरेकडच्या भागाला जे 10 वंशाला घेऊन स्थापन झालं ते म्हणजे इस्रायल, आणि फक्त यहूदा आणि बन्यामीन यांना घेऊन स्थापन झालं दक्षिणेकडे, जिथे येरुशलेम देवाचं मंदिर आहे, तर ते आहे यहूदा राज्य. आता यहूदा राज्याविषयीच आहे बोलणं चालू नाही. इस्रायलाचा वरच्या उत्तर राज्यातले जिथे 10 वंश राज्य करतात, त्यांचा जो राजा योआश हा काय चांगला नव्हता. यांनी पण जे चुका करायला पाहिजे होते चूक केल्या, ज्या म्हणजे नाही का अनेक पाप केले, देवाच्या वचनाविरुद्ध हा वागत होता. परंतु याच्यात एक गोष्ट चांगली होती की देवाच्या संतगणांच्यावर विश्वास होता. अजूनही त्याला भय होतं की अलिशामुळं आपण सुरक्षित आहोत. बघा, त्याला सुरक्षेचं कारण देखील माहीत आहे. आपण आज देखील सुरक्षित आहोत, कारण देवाचा सेवक ज्याच्याकडे सामर्थ्य दिलेलं आहे, शत्रुसैन्य काय करणार आहे, शत्रूचा राजा काय करणार आहे हे आम्हाला कळवण्याचं ज्याला ज्ञान दिलेलं आहे तो आपल्यासोबत आहे. म्हणजे तो आहे म्हणून आपण सुरक्षित आहे, ही भावना त्याला माहीत आहे. म्हणून कुठंतरी स्वार्थबुद्धी का होऊ दे, ते असून त्याचा मान घेऊन तो इथं आलेला आहे. आणि आता तो रडतोय. आणि हे वाक्य जर ऐकलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, हे वाक्य आपण ऐकलोय 2 राजे 2:12 हे एलियाचं स्वर्गारोहण होत असताना अलिशाने म्हटलेलं वाक्य आहे. काय? डायलॉग्स रिपीट. बाबा, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. आरोळी आहे. राजा का बरं असं आरोळी मारत आहे आपण बघूयात. पण हे वाक्य का आलं पुन्हा तोंडी, जे एलियाच्या वेळेस अलिशाने बोलला होता. कारण एलियाकडे जे सामर्थ्य होतं, एलियाने कार्मेल डोंगरावर जशी ती बाल देवताचे याजकांना ठार केलं, दाखवून दिलं की इस्रायलामधला देव हा सर्वश्रेष्ठ आणि जिवंत देव आणि तो एकमेव देव आहे. प्रूव्ह केलं त्यांनी. कसलं प्रूव्ह केलं तो बघितलं ना? वेदीवर पाणी टाकलं त्यांनी. लोक तेल ओततात लवकर जळावं म्हणून, त्यांनी पाणी ओतलं आणि तिथून देवाला विनंती केली की तिथून अग्नी आण आणि दाखव यांना तू जिवंत देव आहेस. काय त्याचं सामर्थ्य होतं. तो जेव्हा गेला ना तेव्हा त्यांनी हाक मारली होती, हे माझ्या रथांनो आणि राऊतांनो म्हणजे घोडेस्वार, रथ आणि घोडेस्वार. हे तत्कालीन मधले टँकर, बॉम्बर जे विमान आहेत ना, त्या लेवलचे शस्त्र मानलं जायचं. कारण पायदळ ही एकच सैन्य होतं त्यावेळेस. आणि त्याच्यावर जर वरचढ काय असेल, शक्ती सामर्थ्य जर ओळखायचं, समोरच्या राजाचं ओळखायचं असेल, ते रथ आणि घोडेस्वारांवर ओळखलं जायचं.
आणि म्हणून रथांना आणि घोडेस्वारांना असं समजलं जायचं की हे बळ आहे आमचं, हे सामर्थ्य आहे. ज्या राजाकडे हे जास्त, तो राजा सामर्थ्यशाली, तो राजा महान. इथूनच त्यांची म्हणजे ना घाबरगुंडी उडायची की हा राजा जर येणार असेल तर त्याच्याकडे रथ आणि घोडेस्वार आहेत, आपला काय टिकावं लागणार ना, आपण चालत जाणार, ते घोड्यावर येऊन मारणार आणि रथांमध्ये असणार, रथांवरनं बाणं फेकणारे 10-10 जण उभारलेले असतील तर आपली काही खैर नाही. म्हणून बॉम्बर जे असं आत्ताच्या क्षणातले भारी भारी मिसाईल असलेले जे विमान आहेत ते ज्या राष्ट्रांकडे जास्त आहेत, तसं ते राष्ट्र जसं सामर्थ्यशाली, तसं म्हणजे जर एखाद्या राष्ट्राचं सामर्थ्य सांगण्यासाठी हे रथांनो, हे राऊतांनो हे पुकारलं जायचं. तर आता इथं राजा त्याला अलिशाला म्हणत आहे की हे इस्रायलच्या रथांनो आणि राऊतांनो, तूच आमचं सामर्थ्य आहे दादा, तूच आमचं सामर्थ्य आहे, बळ आहे देवाकडचा, तूच आमचा एक मध्यस्थ आहे ज्याच्यामुळे आम्ही युद्ध जगतो. जर शत्रू राष्ट्र भय बाळगत असेल तर ते माझ्यामुळे नाही, राजामुळे, तुझ्यामुळे आज बाळगतं. आणि सत्य होतं. घाबरगुंडी उडायची अलिशा आहे म्हणलं, बोलायची भीती वाटायची स्वतःच्या घरात. का? अरे बोलतो इथं आणि त्याला कळतं तिथं आणि आमची सगळी चाल सांगतो आणि आमचा फसतो आपण. मग आता हिंमत होईल का? आता फॉर एक्झाम्पल मला हे देवाने दान दिलं समजा, आता या क्षणाला अभिषेक झाला माझ्यावर आणि तुमच्या मनातलं ऐकण्याची मला ताकद दिली. बोलण्याचं तर सोडा, मनातलं विचारांची जाणण्याची मला जर शक्ती दिली, अगं बाई अरेच्या नाही, बोलायचं पण नाही. आता काय हालत होईल तुमची? माझ्याविषयी बोलून दाखवा. मनात किती जरी राग असाल तर किती छान सर, घरात बोललो तर वांदे त्यांना कळतं हो. आता तर पुढचा प्रश्न असा आहे, मनातलं कळतं मग तर अवघडच आहे, हे बोललेलं बोगस आहे हे पण त्यांना कळतं. मग अशा सामर्थ्य असणारा माणूस जर तुमच्याकडे असला आणि तुम्ही माझ्याकडे एक समस्या घेऊन आलात, माझ्याकडे हा सावकार आहे किंवा यांनी माझे पैसे घेतलेले आहेत, तो देतच नाही, जे दान मला लाभलेलं आहे मी त्याच्याने म्हणणार सिस्टर त्याची इच्छा आहे परंतु तो 2 महिन्यांनी देईल कारण त्याच्याकडे पैसे नाही. वाव, ज्ञान असल्यामुळे गर्दी वाढेल. तुम्ही हे व्हायरल कराल न्यूज, आमच्या पास्टरांना ज्ञान झालेलं आहे, अद्भुत ज्ञानाची शक्ती त्यांच्याकडे आहे देवाने दिलेली. तुम्ही गल्ली बोळातले पण लोक घेऊन याल. तुझी समस्या डोंट वरी, आमच्याकडे बाबा आहे, पास्टर बाबा, चला त्यांच्याकडे. गर्दी वाढेल, सिक्युरिटी गार्ड बाउन्सर ठेवावं लागतील. आणि आजकाल हेच चाललेलं आहे. एखादं गिफ्ट देवच देतो बरं का प्रत्येकाला, ज्योतिषशास्त्र असेल काय पण असेल ते देवाकडून आहे सगळं ज्ञान. सर्व ज्ञानाचा स्रोत कोण आहे? कोणाला द्यायची ते इच्छा असेल त्याला देतो का? हां, त्याला देतो, त्याची इच्छा. मला देऊ वाटलं मला देतो, तुमच्यापैकी कोणाला द्यायचं तर तुमच्याकडे देईल. आता जरी या चर्चचं पाळक आहे म्हणून समजा विनोद भयाले असं काहीतरी वेगळं दान मिळालं आरोग्याचं, लगेच एक नवीन बाबा तयार होतील, आरोग्याचं दान देणारा बाबा. लक्षात येत आहे? असे झालेले आहेत. चमत्काराचं दान देतातले, परंतु त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी नाही झाला ना, तो काही कालांतराने निघून जातो. पण अलिशाकडे लास्ट मोमेंटपर्यंत का होता? तो कोणासाठी यूज केला त्याने? हां, आता आपल्याकडे लाजरांनाकडे पण तुम्हाला जोक वाटेल, खरं वाटणार नाही कधी, पण किंवा काही जणांना मी बोलतो म्हणून खरं पण वाटेल, हे सत्य आहे. देव त्यांना दाखवतो भविष्यवाणी आणि ती खरी आहे किंवा नाही हे चेक कसं करू शकता माहिती आहे का तुम्ही? 2015 साली त्यांना जे दाखवलं त्यांनी वहीत लिहून ठेवलेलं आहे. 16ला जे दाखवलं ते लिहून ठेवलेलं आहे. आता 24मध्ये ते दाखवतात की हे असं घडलं आहे, जसंच्या तसं घडलं आहे. म्हणून मी, आणि हे त्यांच्याकडचं दान मी 2012लाच ओळखलं होतं. मी त्यांना म्हणायचो तुम्ही बोलत चला, तुम्हाला जर देव सांगतो ना तुम्ही बोलत चला. कारण मला जर देवाचा आत्मा दाखवतो की तुम्हाला जर देव भविष्यातल्या गोष्टी काही सांगतो, सगळ्यांविषयी सांगत नाही तर त्यांच्या घराखाली रांग कराल. हां, जरा माझं सांगा जरा, असलं काय नाही. त्यांना देवाच्या राज्याविषयी पुढं काय होणार आहे, चर्चविषयी, लीडर्स पास्टर्सविषयी, सोलापूरविषयी ते दाखवतो, ते लिहून ठेवतात आणि झालेले त्यांनी दाखवतात. बरं, त्यांना ही प्रसिद्धी करता आलीच ती, पण तो देवाचा सेवक आहे आणि त्याला कळतं की हे देवाच्या उपयोगासाठी असेल तर दुसऱ्याला सांगण्यात अर्थ आहे. ज्याला सांगायला पाहिजे ते सांगतात. तर असे गिफ्टेड लोक आहेत
तुमच्यामध्ये पण खूप गिफ्ट भरलेले आहेत, पण ओळखायला वेळ नाही हो सर. सकाळी उठलो ना, शाळा आहे, कॉलेज आहे, जॉब आहे, नवऱ्याला डबा करून द्यायचा आहे, नवरा म्हणते मला हे करायचं आहे, सगळे बिझी आहेत. गिफ्ट भरलं आहे का? हो. तो अर्धवट पाठवत नाही, पॅकेज ओके पाठवलेलं आहे त्याने, स्टील मारून पवित्र आत्म्याचं ओके. पण आलेला पार्सल त्यालाच माहीत नाही काय काय माझ्यामध्ये भरलेलं आहे. कळणार कुठून? वाचायला वेळच नाही सर. तुम्ही सांगताय संडेला तेच खूप आहे बघा. परत पुढच्या संडेलाच आहे. लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही थँक्यू असं दे, इथल्या प्रत्येकाला ते म्हणत चला. तुम्ही काय होणार नाही याच्याने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड होईल. छान वाटेल आत्ता ऐकायला. आणि पुन्हा जेवायला बसल्यावर एखादं हास्य जत्रेचं एखादं स्किट बघितलं की विषय संपला. हां, फॅक्ट जे आहे ते सांगतो. मनन पाहिजे, मनन. तर ते वारंवार मनन केल्याने लक्षात राहणार वचन. वचन सारखं वाचावं लागणार. मग लोकांना वाटेल हे काय बोरिंग काम आहे. हा उठतो, बायबल घेऊन बसतो, संध्याकाळी बसतो, विचारता वचनाचं मनन करत आहे. पण इथंच सगळं लपलेलं आहे. याचंच मनन चिंतन केलं तर तुम्ही किती पॉवरफुल आहे हे कळणार. आणि त्या मननासाठी तुम्ही केलेल्या कष्टासाठी जो अभिषेक उतरून येईल, जे काम घडेल, जे गिफ्ट लोकांना दिसेल, मग लोकांची गर्दी वाढेल, तेव्हा ट्यूब पेटेल तुमची. अरे मी आधीच केलं असतं तर, आता 50 घातलो, आंटी म्हणणार आता 60 घातलो, करता येईल का? हो, आत्ताही करता येईल. वयाचा काय संबंध नाही. मोशेची तर इनिंग स्टार्टच 80ला झाली. हां, बॅटिंग घेऊन त्याने जेव्हा आला तेव्हा 80चा होता तो. हां, चलो रे पहिला बॉल निकालो, अशी त्याची स्टार्टिंग होती. तुम्ही तर कमी वयाचे आहेत, पळू शकता. तरुणांनो, तुम्हाला तर खूप मोठी संधी आहे. आत्ता कळालं. तुम्ही वर्शिप करत होता, आंटी प्रेयर करत होती सुरुवातीची. वाव, अरे तुम्हाला काय संधी दिली आहे देवानी. तुम्ही आत होता, तुम्हाला माहीत पण आम्ही काय प्रेयर करत होतो तुमच्यासाठी. काय भाग्यशाली आहे तुम्ही. या वयात तुमच्याकडून परमेश्वर तुमची भक्ती करून घेते त्याची. वाव, अजून काय पाहिजे. खूप गोष्टी तुम्ही मिस करू शकला असता, परंतु तुम्ही हे निवडलं. अरे छान, ग्रेट. या वयात करता, कारण तुमच्या वयात आम्ही वेगळं काम करत होतो. खरंच आहे. बाहेर होता आम्ही जगात, देव माहीत नव्हता. तुम्हाला देव माहीत झाला. चिल्लरमध्ये घेऊ नका, साधं घेऊ नका, रुटीन म्हणून घेऊ नका. त्याचं काम करताय तुम्ही. अर्धा काय स्वर्गीय दृष्टिकोनातून बघा. तुम्ही त्या वेदीवर उभारलेला आहात. ते महायाजक प्रभू येशू ख्रिस्तासाठी तुम्ही गात आहात. जे इन्स्ट्रुमेंट हातात आहे ते जगिकदृष्ट्या एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, परंतु ते भव्य दिव्य आहे. तुम्ही जे करताय ते अतिउच्च आहे, जे चांगल्याला संधी मिळत नाही. त्यामुळे साध्यामध्ये घेऊ नका. खूप मोठी गोष्ट आहे ती. ज्याला जे पार्ट मिळालं नाही या चर्चमध्ये, अति उत्साहाने करा, अति आवेशाने करा, कारण त्याचीच गरज आहे प्रिया. का रडला हा राजा? हा राजा का रडला? राजा होता, वाईट होता, पण त्याला कळालं की ज्याच्यामुळं आपली शक्ती आहे तोच चाललाय. रडला तो, ओरडला, आकांताने ओरडला. कारण आरामी राजा, ज्याला सिरियन म्हणतात इंग्लिशमध्ये, आरामी राजांचं एवढं प्रेशर होतं, इतके राज्यावर आक्रमण व्हायचे, इतके प्रेशराईज करायचे आणि त्यांचं भयंकररित्या त्यांचं नुकसान व्हायचं आणि त्यांची शिक्षा बेकार होती. ते शिक्षा देताना पकडलेल्या लोकांचे असे हात तोडायचे मनगटापासून आणि बाजूला ठेवायचे, पाय तोडायचे, बाजूला ठेवायचे, त्याला जिवंत ठेवायचे, स्किन काढायचे. मेलेल्यांची, आता हा मेला समजा, त्याची मुंडी असे सजवून ठेवायचे गेटवर. म्हणजे ती दहशत इतर राज्यांना एवढी पडायची की ह्यांनी जर आक्रमण केलं तर वाईट करतात हे, भयंकर. असा एवढा प्रेशराईज हा राजा होता की हे आपल्यावर, त्यांच्याकडे सगळे रथ आहे, सैन्य आहे, यांचं जर आक्रमण झालं तर आपलं काय खरं नाही. आणि म्हणून तो ओरडला आणि भयभीत झाला होता. कारण आता हा मेला तर ही बातमी जर गेली, बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, शक्ती सामर्थ्यशाली माणूस जर घरातला गेला तर गल्लीतलं कुत्रंसुद्धा भुंकायला तयार होतं. समजतं ना? घरातला करता गेला की चिल्लर पार्टी पण आपल्याला दम द्यायला उठते. लक्षात घ्या. ही भीती राजाला होती. जर हा गेला ना, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, अलिशा गेलाय, तर आरामी तर सामर्थ्यशाली सैन्य, पण किरकोळ राजे पण उठतील आपल्यावर, ही भीती होती त्याला. म्हणून तो आकांताने रडत होता. आणि मग पुढे सीन काय होतं बघूयात आपण.
15वं, अलिशाने त्याला सांगितलं धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला. अरे हसायच्या वेळी हसा, सिरियस वेळी व्हायचा, गंभीर व्हायच्या ठिकाणी गंभीर व्हा. त्याने इस्रायलाच्या राजाला सांगितले धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्याला लावला. तेव्हा अलिशाने पुढची ऑर्डर दिली, आपले हात राजाच्या हातावर ठेवले आणि पुढे काय म्हणाला बघा, त्याच्या राजाच्या हातावर अलिशाचा हात. मग त्याने सांगितले पूर्वेकडील खिडकी उघड. आणि त्याने ती खिडकी उघडली. राजा कसा ऐकवतो बघा, राजा ऐकत आहे. तुम्ही राजा आहात ना? हॅलो हॅलो, ओळख, तुम्ही आहात ना? हां. मग अलिशा त्याला म्हणाला बाण सोड. सोडला. तेव्हा त्याने सोडला. तो म्हणाला हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येते आराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. क्या बात है. लक्षात घ्या, एक अलिशाकडे तो रडत असताना मरताना सुद्धा तो सेवा करत आहे. तुम्ही जिवंतपणी तर करा रे, श्वास आहे तोपर्यंत तर करा. कितीतरी कामं आहेत परमेश्वराची, माझी नाही, खूप कामं आहेत. लोकांना सुवार्थ सांगायची आहे, मंडळीचं ॲनिव्हर्सरी आलं आहे, ख्रिसमस आहे, खूप आहे, पुढं येऊन खूप कामं करायची आहेत. रंजलेल्या गांजलेल्यांकडे जायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे, त्यांना ख्रिस्ताचं प्रेम दाखवायचं आहे. खूप आहे, जिवंतपणी तरी करा. हा मरताना पण करत आहे. त्यांनी सांगितलं अरे घाबरू नको धनुष्यबाणान. आणि त्याने ऐकलं. तुम्ही पण आज्ञाधारक आहात, खूप ऐकता तुम्ही पण, ऐकता ना? धनुष्यबाण आणलं. खिडकी उघडलं. हात ठेव धनुष्यावर, ठेवलं. बाण सोडलं. किती आज्ञाधारक आहे, तुम्ही पण करता. गुड, व्हेरी गुड. इथे प्रतिकात्मक त्यांनी बाण सोडलं. बाण सोडणं म्हणजे काय, ते सोडवणुकीच्या सुटकेचं बाण होतं प्रियांनो. लक्षात ठेवा, तर एक कृती होती छोटी, एक लहान मुलासारखी एक छोटी कृती होती. गेममधला पण बाण आणला, धनुष्य आणला, सोडलो. हा सोडला. ह्याच्याने काय होणार आहे? याच्याने खूप काय होणार आहे. लक्षात घ्या, छोट्या छोट्याच गोष्टी करायच्यात. छोट्या गोष्टी करायच्यात. म्हणा छोट्या गोष्टी करायच्यात. छोट्या गोष्टी करायच्यात. मोठ्या गोष्टी करण्यासाठी देव आहे. आपण काय करायच्यात? छोट्या गोष्टी विश्वासाने करायच्यात. तो महान गोष्टी करतो. हो ना? येताना एक दगड होता, मोठा दगड रस्त्यावर. तो काढला आम्ही मगाशी. छोटीच गोष्ट आहे, करायची. न बघताना आला आणि त्याला ठोकला आणि तो टू व्हीलरवर असला पडला, डोक्याला लागलं, हॉस्पिटलमध्ये गेला. जबाबदार कोण? मला तर दाखवलं होतं देवाने. हॅलो, मला तर दाखवलं होतं देवाने. मला दाखवलं होतं म्हणून मी फक्त ओलांडून आलो. चर्चला जायचं होतं, हात कसे स्वच्छ करायचे, छत्ता तर फ्रेश झालो. जे अत्तर आणला होता मामाने तो दुबईवरचा आहे, खूप महाग आहे, परत हात धुवायचे. हे आपल्याला, मला दिसलं, मी पलक ओलांडलं ना आलो. नाही, छोट्याच गोष्टी करायच्यात. किती करायच्यात? छोट्या गोष्टी करायच्यात. चर्चमध्ये आलो, एक वायर तुटलेली होती, असं एक बाहेर आलेली आहे बटनाच्या तिथं. बघितलं, फक्त बटन बंद केला. पुढचं काम कोण करणार? त्याला चिकटपट्टी लावणं असेल, वायरमॅनला बोलवणं असेल किंवा लीडर्सनं सांगणं असेल, इथे हे बरं का जरा सांभाळून. कोण सांगणार? छोट्या गोष्टी करायच्या. कामाच्या ठिकाणी पण विश्वासाने सगळ्या छोट्या गोष्टी करा. क्षुल्लक आहे, करा. मोठ्या गोष्टी तो करायला तयार. बाण सोडायला सांगितलं. अरे मला युद्ध जिंकायचं साहेब, हे काय तुम्ही सांगायला लागलात, फक्त बाण सोडा. परत पुढच्या स्टोरीमध्ये खूपच भारी आहे. जाऊन बाण आण, परत मार. मी काय बोलायला लागलो, ह्यांनी काय सांगायला लागले. सूरज येतो, अरे माझी खूप मोठी समस्या आहे. सूरज, ड्रमसेट वाजव. हां, हे शुद्धीवर आहेत ना. मी काय सांगायला लागलो, ड्रमसेट वाजव सूरज, शिकून घे. बरं, छोटी गोष्ट आहे, करा. छोटीच गोष्ट आहे, करा. कोणाला काउन्सिलिंगचं दान आहे, सिस्टर, ब्रदर, त्याला घेऊन जावं, जरा 2 मिनटं बसा तिथं प्रेयर रूममध्ये आणि त्याला बोला त्याच्याशी. हे पण माझी त्याच्यापेक्षा मोठं काम याला नंतर बोलतो, नाही तेवढं करा, प्लीज करा. तुमच्यातला 10 मिनटाची वेळ त्याचं आयुष्य बदलणार आहे.
छोटी गोष्ट करा, नाहीतर तो जाऊन कुठेतरी मरणार होता. थोडा वेळ द्या तुमच्या जीवनातला, फक्त 10 मिनटं. जे गिफ्टेड आहे तुम्ही, नाही मी आज मूड खराब आहे, माझं हेच झालं, तुम्हाला दिलं ना गिफ्ट, 10 मिनटं द्या, त्याचं आयुष्य बदल आहे. छोटी गोष्ट करा, छोटी. बड्डे हो, काय जायचं, सिरियल चांगली आहे आणि मला आताचं एंड चुकवायचं नाही आहे, बघू थोड्या वेळानं जाऊ. हां, तुमच्या बड्डेच्या तिथं जाण्याने तुम्हाला मिळालेल्या ओपनिंग प्रेयरमध्ये त्याचं आशीर्वचन लपलेलं आहे. देवाने ठरवलं होतं आज वचनाकडून, आज आशीर्वचनाकडून सुरुवातीच्या प्रार्थनेमध्येच ह्याचं आशीर्वचन मी देऊन टाकणार आहे. वचनातून तर मिळणारच आहे, पण मी ते सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये लपवलं होतं त्याचं वचन, आणि ते तुमच्या मुखातून असं वापरत असतो देव. हां, देव तुम्हालाच वापरणार, तुमच्याच मुख वापरणार, तुमचा हात वापरणार रंजलेल्या गांजलेल्यांसाठी. तो तुमच्या थ्रूच काम करणार. कुठून येणार तो परत? तुमच्यामध्ये तर बसतोय, तुमच्या थ्रूच करणार. मग तुमची प्रायोरिटी, मला हे आवडते की तेच तर इथं गल्लत आहे. अख्ख्या जगामध्ये हाच घोटाळा तर चालू आहे. आपण जे बॉडी सेन्सरचे 5 इंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, त्वचा, सेन्स, या पंचेंद्रियाला जे आवडतं ना ते करण्यामध्ये मग्न आहे, आणि आत्मा जो आपला आहे तो सांगत आहे ते इकडं वळतच नाही. आपण 5 सेन्सेसला जे आवडतं तेच करायला चाललेलो आहे आपण, पण आत्म्याला जे आवडतं ते करायला प्रॉब्लेम येते. आता इथं हा बाण 2000 वर्षांपूर्वी सोडवणुकीचा बाण आहे. हा सुटकेचा आपल्या देवाने स्वर्गातून ऑलरेडी सोडला आहे आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. सुटकेचं बाण प्रभू येशू ख्रिस्त. म्हणा सुटकेचं बाण, सोडवणुकीचं बाण. बाण हे शस्त्र आहे, सामर्थ्य आहे, बळ आहे, सुटकेचं चिन्ह आहे. हे बाण स्वर्गातून देवपिताच्या हातून, अलिशाचा हात जसा लागला की नाही तसं देवपिताच्या हातून सुटलेला एक बाण 2000 वर्षापूर्वी आला आणि सगळ्यांची सोडवणूक करून गेला. आमेन. या जोरदार टाळ्या वाजवा त्या येशू ख्रिस्तासाठी. खरा सोडवणुकीचा बाण तर प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो 2000 वर्षांपूर्वी आला आणि तुमच्या आमच्या पापांसाठी आपण सगळे बंधनात होतो, पापाच्या बंधनात होतो, गरिबी, दरिद्री, सगळ्या बंधनातून. तुमच्या अजूनही प्रॉब्लेम असेल, पैशाची चणचण भासते, पगार आहे पुरत नाही, बिझनेस आहे लवकर होत नाही, हे चालू आहे ते चालू आहे, आरोग्य मिळत नाही, एक आजारी पडला तर दुसरा पडतो, ही समस्या ती समस्या, प्रेशर कमी होत नाही. जसा हा राजा योआश येऊन रडत आहे तशी तुमची अवस्था आहे की परमेश्वराकडून किती वेळा रडू, मी काय करू, एवढ्या प्रेशरमध्ये इतकं माझ्याकडे नाही का. आरामी जसं राजांचं जसं प्रेशर आहे तसं सैतान मला देखील खूप पीडत आहे, अशी देखील संकल्पना मनात असेल, त्रास होत आहे परिस्थितीचा. अशा सगळ्या घटनेमध्ये देवबाप म्हणत आहे की मी 2000 वर्षापूर्वी हा सोडवणुकीचा बाण सोडलेला आहे. तुम्ही ऑलरेडी सुटलेले आहात. आमेन, आमेन. खरोखर सुटलेला आपण. तो सोडवणुकीचा बाण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. ते डिलिव्हरन्सचा बाण आहे. ॲरो ऑफ डिलिव्हरन्स आवर लॉर्ड जीसस ख्राइस्ट. तो आहे सुटकेचा बाण, आणि तो ऑलरेडी सुटलेला देवाच्या हातून 2000 वर्षापूर्वी. मग आता पुढे काय करायचं आहे? पुढे काय करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे चला. त्याने त्याला म्हणले बाण उचलून घे. आता पुढचे कामं आपले थे छोटे छोटे कामं. बाण उचलून घे. ते सिंग्युलर आहे, ते खरं तर प्लुरल आहे. ॲरोज उचलून घे म्हटलेले. आणि भात्यामध्ये पण भरपूर बाण आहेत बरं का. धनुष्यबाण आणायला सांगताना नुसतं धनुष्यबाण आणला नाही, हां, तो सांग काम्या नव्हता. त्यांनी ते हे आणलं होतं भाता सगळं, हां, त्याचं धनुष्यबाण ठेवण्याचं सगळं आणलं होतं. त्याच्यात लगे ते वाचल्यावर आपल्याला कळतं की ते आणलं होतं त्यांनी. नाहीतर असा हेंद्राला जातो, तो राजा होता. त्यांनी जेव्हा बाण धनुष्यबाण आणायला सांगितलं ते सगळं आणलं. ते बाण म्हणजे अनेक वचन आहे, ते उचलून घेत. आणि त्यांनी काय केलं? उचलून घेतलं. किती आज्ञाधारक. मग तो इस्रायलच्या राजाला म्हणाला जमिनीवर मारा. आता कुठं मारायचं आहे? पहिला जो सोडवणुकीचा बाण होता तो हातावर हात ठेवलं आणि तो विंडोतून सोडला पूर्व दिशेला. का बरं पूर्व दिशा निवडली हो? अहो, तो उदयाचं प्रतीक आहे. सूर्यास्ताच्या ठिकाणी काय करायचं नाही आपल्याला. तुमचा उदय दिवसाचं स्टार्ट आहे, तुमच्या जीवनाची स्टार्ट आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवातीची भाग आहे. जिथं तिथे शत्रूला तुम्ही मारणार आहे, त्या अफेक पूर्वेकडे होतं आणि त्याच ठिकाणी आराम्याला मार दिलं या राजाने, योआशने. जसं बोलला तसं घडलं. लक्षात येत आहे? ते ठिकाणच आहे जिथून पूर्वेकडून आपला ख्रिस्त येणार आहे पुन्हा आपल्याला घ्यायला यायला.
त्याच ठिकाणी त्यांनी मारायला सांगितलं आणि ते डिलिव्हरन्स ऑलरेडी झालेलं आहे. आता उरलेलं काम आपल्याला काय दिलेलं आहे, ते बाण उचलून घे आणि मग तो इस्रायलाच्या म्हणा जमिनीवर मार. आपल्याला काय करायचं आहे, ऑलरेडी शैतानाची धुलाई झालेली आहे, सगळ्या किल्ल्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता सुरलेलं जे काही किरकोळ कामं आहेत ते काम करायचं आपल्याला या जमिनीवर, पृथ्वीवर. स्वर्गातून जे काम व्हायचं ते झालेलं आहे सुटकेचं. आता आपल्याला रोजच्या परिस्थितीला जे झगडायचं आहे, रोज शैतान जे काय स्ट्रॅटेजी करून, तो ऑपरेसर आपला विरोधक आहे, तो काहीतरी काय स्ट्रॅटेजी करेल. तो काय करेल, पाप आणेल, तो काय करेल, आजार आणेल, तो काय आणेल, तुम्हाला स्वतः विरोधक म्हणून उभे राहील. तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुमचा डायरेक्टली विरोधक होईल. होऊ देत, काही हरकत नाही. आजार आलं, हरकत नाही. पाप आहे जीवनामध्ये, हरकत नाही. या सगळ्याला आता मारून टाकायचं आहे. ते बाण स्माईट बघा, ह्याचं इंग्लिशमध्ये खूप छान आहे. पहिलं जे आहे ना, शूट आहे, जे देवाने शूट केलं, स्वर्गातून विषय संपवला. आणि नंतरच्या बाण मार, ह्या शब्दाला मारणे दोन्हीकडे, पण या नंतरच्या बाण मारायला स्माईट आहे, दणका द्यायचा. आता आपल्याला फोडून टाकायचं एक एक गोष्टी शैतानाच्या. आता ते जे बाण आहे ते बाण घेऊन मारायला सांगितलं होतं. आपण असेच आहोत, खूप चांगले लोक आहे आपण. काय केलं आपण, धनुष्य बाण घेऊन ये रे, आणलोच. त्याच्यावर हात ठेव रे, ठेवतोच. खिडकी उघड, यस्सार, उघडली. बाण सोडला. उचललं. खूप आज्ञाधारक आहे तुम्ही, खरंच खूप चांगले लोक आहे. उचललं. आता जमिनीवर मार. आता तुमच्या ड्युट्या सुरू झाल्या. ते डिलिव्हरन्सचं काम झालं, तुम्हाला दिलं आता उरलेलं काम करायला. आता जगातले लोक बघा, या राजाचं जिंकणं किती महत्त्वाचं होतं. हा राजा जिंकला तर इस्रायल राज्याला, राष्ट्राला शांती मिळणार होती, सुरक्षा मिळणार होती, शत्रूपासून सुरक्षा, छान जीवन जगायला मिळणार होतं. हा राजा जिंकला तर. तसं इथं बसलेले राजा राणी जर जिंकले रोजच्या युद्धामध्ये, तर समाजातले रंजले गाजलेल्यांचे प्रश्न सुटणार आहे. या समाजातील लोकांचे प्रश्न सुटणार आहे. पृथ्वी तलावरील लोकांचे प्रश्न सुटणार आहे. तुम्ही जिंकणं किती गरजेचं आहे बघा. तुम्ही प्रत्येकजण रोज जिंकणं गरजेचं आहे तुमच्या रोजच्या युद्धामध्ये. जर तुम्ही युद्ध जिंकलात ना तर परिवार सुखी राहील. तुम्ही जर जिंकलात ना चर्च सुखी राहील. तुम्ही जिंकलात तर सोलापूर समृद्ध होईल. तुम्ही जिंकलात तर महाराष्ट्र समृद्ध होईल. तुम्ही जिंकलात तर महाराष्ट्र, भारत, पूर्ण पृथ्वी तलाव सुरक्षित राहील. पण तुम्ही रोजच्या जीवनात जिंकलं पाहिजे. ते बाण तुम्हाला मारायला सांगितलं, स्माईट करायचं, दणका द्यायला सांगितलेला रोज. मग आता पुढे काय झालं, हे करायला सांगितलं. आपण किती आज्ञाधारक आहे. वाव, छान, गुड. टाळ्या वाजल्या पाहिजे तुमच्यासाठी. वाजवा एकदा टाळ्या तुमच्यासाठी. आणि आता ऐकता तुम्ही, खूप चांगले लोक आहे. देवाचं पण ऐकता तुम्ही, खूप चांगले लोक आहे. परंतु तो कितींदा मारला, 3दा मारला. त्याला किती वेळा मारायला सांगितलं होतं, काय सांगितलं नव्हतं. म्हणजे त्याला लिमिटेशन होते का. आता जोशूला आणि तुला सांगितलं मी, बाण मारा रे म्हणून, खेळण्यातलं आणून दिलो, बाण मारा रे म्हणून, 50 बाण आहेत मारा रे म्हणून. तुम्हाला वाटेल तेवढंच मारणार तुम्ही. खरं की नाही, खरं आहे की नाही. 50 आहे तो. आणि काय सांगितलं नाही, बाण मारायला सांगितलं, टाक. दुसरीकडे डिस्ट्रॅक्शन झालं, निघून गेलो. किंवा वाटलं बास झालं की आता. म्हणजे स्वतःला वाटेल तेव्हा तुम्ही थांबत आहात, म्हणून सगळी गोंधळ आहे, म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. त्याने कितींदा मारून थांबला, 3दा. चांगला आकडा घेऊ, त्रैक्य देवाचा आहे, आकडा भारी आहे. बहुत सही आहे. पुढे जाऊया. देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारायचे होते. किती वेळा, म्हणजे आरामाचा अक्षय नाश होईपर्यंत तू त्याला मार दिला असता. आता 3 वेळा मारला ना, तू 3 वेळाच जिंकणार त्याच्याबरोबर. अरे असं होतं सर, मी 50च्या 50 मारलो असतो की. त्याचा क्षय नाही, सुरलेल्यांचा पण क्षय मारून टाकलो असतो. मग अक्कल कुठं होती तुमची. हे अक्कल येण्यासाठी हेच उपाय आहे. आपल्याला वाटतं, मला वाटलं 3 वेळा मारावं. शिट, 3 चांगला आकडा म्हणून 3 वेळा मारलो. बघा, क्षय होईपर्यंत त्याला मार देण्यासाठी तुला अजून 5-6 वेळा मारायला काय झालं होतं, रागवलं त्याने. आज स्वर्गातून देव सुद्धा आपल्याला म्हणत असेल,
तुझं पाचारण दिलेलं गिफ्टेड आहे, तू हे काम मी तुला दिलं होतं, काय करत आहेस? प्रेयर वॉरियर्स, काय चाललंय तुमचं? तीच ती प्रार्थना, तसंच तेच ते बोलणं. आपण बघा की उठल्यानंतर अरुणला पण सांगितलं प्रेयर कर रे, सॉरी म्हणजे मी पण तसं कधी कधी करतो, सॉरी, प्रेयर कर, ठराविक टिपिकल करायचे. बाहेर चालो, हां माझं बाहेर जाण्याला सुरक्षित कर, गडबड आहे ना, सुरक्षित कर देवा, माझ्या भोवती तुझं सुरक्षेचं कवच घालतो येशूच्या नावात, आमेन, पळालो. तेच ते प्रार्थना, जेवताना झाल, फास्ट फॉरवर्ड, सगळं टिपिकल झालेलं आहे. प्रेयर वॉरियर्स सावधान. एक पहिलं बाण सांगतो तुम्हाला, एरो प्रेयर म्हणा, प्रार्थनेचं बाण, प्रार्थनेचं बाण. आता मारायला सांगितलंय. एखाद्यासाठी प्रेयर रिक्वेस्ट आली, ती टाकलं ग्रुपवर आलं, ठीक आहे तुम्ही कामावर आहे, खूप गुडघ्यावर येऊ शकत नाही, खूप नाही, आम्ही वाचलो, देवा त्या बहिणीला आरोग्य दे, त्या भावाला आरोग्य दे, त्याच्या संकटातून त्याला काढ, येशूच्या नावात आमेन, गुड. घरी आलात आता चांगली वेळ आहे ना, रडा ना देवासाठी, देवाकडे, त्याच्यासाठी, देवाला बरं कर. का बरं रडत नाही? माझा कोण लागत नाही ना सर, काय लागत नाही. उगी आंटीने टाकलं कुठल्या तर ग्रुपचा कोण तर माणूस आलं, प्रेयर केलं, बाद झालं की 3 तास, ह्याला काय म्हणायचं, 3 तास मग पूर्ण होणार नाही, युद्ध पूर्ण होत नाही. सगळ्यांच्या जीवनात पार्शल आशीर्वाद आहेत. बघा मी सांगायला लागलो, खूप आहे ॲक्च्युली. तुम्ही पार्शल, अर्धवट आशीर्वाद मिळून बसलेले लोक आहे. का बरं पूर्णता नाही आहे? का बरं अशी समृद्धी नाही आहे माझ्याकडे की मी असं उठेन आणि 1 लाखाचा चीक अनाथ आश्रमला देईन? कोणतरी मागायला आलं, चर्चचं आमचं हे काम बिल्डिंग बांधायचं, हे 5 लाख घेऊन टाक. का बरं एवढी समृद्धी नाही माझ्याकडे? अर्धवट आहे आपलं. महिना अखेरला बोंब होती आपली, अर्धवट आहे. कारण आपण अर्धवट करतो, जे करतो ना ते अर्धवट करतो. राजा योआशप्रमाणे आळशी झालो आपण, सुस्त झालो आहे. स्वतःची अक्कल हुशारी चालवली, इथंच थांबायचं म्हणून बास. किती वेळा त्या बहिणीला, त्या भावाला मस्का मारायला जायचं, त्याला चांगल्यासाठी त्याला सांगायला जायचं, तो सुधरत नाही, सोडून टाकू. कोण सांगितलं तुम्हाला सोडून टाकायला? किती वेळा प्रयत्न केले? 5 वेळा गेलो सर, तुम्ही सांगितलं म्हणून. ते सुधरत नाही म्हणून सोडून टाकलं त्यांना. अर्धवट करायचं नाही, अर्धवट करू नका प्लीज. ती प्रार्थना अर्धवट करू नका. रडा देवाकडे की नाही, याला आरोग्य मिळालंच पाहिजे. ऐकेल देव तिथं. ती तशी प्रार्थना केलात ना तर 5-6 वेळा बाण मारल्यासारखं होईल. हाणून पाडाल, दणका द्याल तुम्ही शैतानाच्या त्या कृतीला, सोडून जायला भाग पाडाल. शैतान हादरेल की ह्याची पॉवरफुल प्रेयर आहे, देव ऐकणार आता. हां, दिलेलं आहे तुम्हाला ते दान. अरे अलिशा कोण होता? एलिया कोण होता? याकोबाच्या पुस्तकामध्ये 5व्या वाचलं तर तो आपल्यासारखा सामान्य माणूस होता, पण प्रार्थनेचा माणूस होता. तो प्रार्थना करायचा प्रियांनो. तो गुडघ्यात डोकं घालून प्रार्थना केला. किती वेळा? पाऊस यावा म्हणून 7 वेळा. 1 नाही, 2 वेळा नाही, 7 वेळा. गुडघ्यात डोकं घालणं म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये, प्रसूतीच्या काळामध्ये बायकांना तसं बसवलं जायचं. त्या काळची प्रसूतीची ती पद्धत होती. नवा जन्माचं ते प्रतीक होतं. नवं काहीतरी उगवायचं असेल, नवं काही घडवून आणायचं असेल देवाच्या सामर्थ्याने, तर त्या प्रकारे प्रार्थना करता आली पाहिजे. म्हणजे याच्यासारखं माझ्यासारखे जाड तिथं डोकं जाणार नाही म्हणून थांबायचं नाही. सॉरी टू से थोडं कॉमेडी आहे, परंतु प्रार्थना अशी करा की नवा जन्म व्हायला पाहिजे, नवं काहीतरी व्हायला पाहिजे. परमेश्वराला नवीन करण्यासाठी भाग पाडला पाहिजे. हाताच्या पंजा एवढ्या ढगातून मुसळधार पाऊस, पूर येईल इतका पाऊस आणण्याची ताकद त्या प्रार्थनेत असली पाहिजे. ती प्रार्थना तितक्या वेळी केली गेली पाहिजे. 7 वेळा हो न कंटाळता त्यांनी प्रार्थना केली. तुम्हाला काय झालं होतं? तुम्ही थोडं करता आणि थांबता. काही पण द्या तुमच्या हातात, तुम्ही थोडं करता. हाऊस ग्रुप द्या, थोडं करता. लोक वाढीना सर, 2 वर्ष झालं त्या घरात जातो, 30 ती बाई, तेच ते माणूस, तेच ते सगळं. हां, थांबू नका. तुम्हाला कोण सांगितलं थांबायला? कुठल्या साली, कुठल्या दिवशी कोण माणूस पाठवणार तो देव ठरवलेला आहे ना. कदाचित त्या घरासाठीच तुम्हाला पाठवलं असेल तर कोणालाच पाठवायचं नाही. मला त्या घराला गरज आहे, तू त्या घरासाठी रोज जात जा. त्या बुधवारी, दर गुरुवारी, मंगळवारी जे ठरलं जा ना. तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्धवट करू नका. तुम्हाला कोण सांगितलं का? कुठलं शिक्षण आहे?
की हाऊस ग्रुपमध्ये गेल्यानंतर 10 लोक बाहेरचे आलं तर ते फलद्रूप हाऊस ग्रुप. आणि जर देवाने ठरवलं असेल तर घरच्यांच्या समृद्धीसाठी हे घर कधीही भरकटू शकतंय. तू दर गुरुवारी दर बुधवारी त्यांच्या घरी हाऊस ग्रुपवर जा, ते घर व्यवस्थित राहील. त्याच्यासाठीच तुला ठेवलेलं आहे. करा ना काम. बोर व्हायचं काय कारण आहे? 3दा केलो थांबलो. अरे कोण सांगितलं तुम्हाला थांबायला? ही चूक प्रत्येक विश्वासणारा करत आहे. आज काही काम दिलं, वर्शिप लिडिंगचं आहे, क्वायरमध्ये हे रुटीन आहे यार, ती गाणी मला पाठ आहेत, मी येत नाही, तुम्ही चालू करा, माझं महत्त्वाचं काम आहे. कोण सांगितलं तुम्हाला अर्धवट करायला? असा उत्साह पाहिजे त्या काम करण्यामध्ये, असा उत्साह पाहिजे प्रत्येक वेळी त्या प्रार्थना करण्यामध्ये. त्या एलियासारखं की वाटलं पाहिजे देवाला की नाही यार मी हे करणारच नव्हतो, पण ही बहीण हा भाऊ ऐकतच नाही आहे. आयुष्याची दोरी वाढवाल तुम्ही दुसऱ्यांची, मेलेल्या माणसाला उठवाल तुम्ही, पण प्रार्थना करायचं थांबू नका प्लीज. 2 मिनिटाची प्रार्थना होते पण तुम्ही करा प्लीज. सांगायला लागलो खरंच. ज्याचा लिहून ठेवलेला ना हा मरणारा, आज देवाने स्वतः लिहिलेलं वाक्य सुद्धा देव बदलू शकतो तुमच्या प्रार्थनेमुळं. बदललं की नाही? बायबलमध्ये उदाहरण आहे. अहो तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्याची दोरी वाढवू शकता. एखादा सेवक खरंच जाणार असेल, त्याचा निश्चित समय असेल, परंतु मंडळींनी काकुळतींनी प्रार्थना केली, लोकांनी मागितलं नाही हा पाहिजे, का बरं देव बदलू शकत नाही? कणवाळू देव आहे तो बदलणार आणि त्या सेवकाला पुरण जीवन देणार आणि आयुष्य वाढवणार आणि पुन्हा त्याची सेवा वाढवणार. शक्य आहे हे. अशक्य वाटतं का तुम्हाला? शक्य आहे, पण कोण करणार? कोण करणार? तुम्ही करणार ना. कोणाला ख्रिस्त माहीत आहे? तुम्हाला माहीत आहे. प्रार्थना कोण करणार? तुम्ही करायला पाहिजे. ओळखीच्यासाठी खूप कराल हो. अमृत आजारी पडल्यावर मी रडून प्रार्थना कराल का? उपकार करत नाही, माझी बायको आहे. अरुला जरा खर्चटलं तर मला डोळ्यात पाणी येणार, तो बरा व्हावं म्हणून मी प्रेयर करणार, फास्टिंग करणार. लय मोठी गोष्ट केली का? काहीच केली नाही. कोण कुठली रेणूच्या वडिलांसाठी, तिच्या वडिलांचा भाऊ तिकडे आजारी आहे, तिने टाकलेलं रिक्वेस्ट, तेव्हा मी रडून प्रार्थना केली ना, ते खरं आहे. त्या माणसाला मी बघितलेलं पण नाही, पण त्याचं आरोग्य आत्ता या क्षणी मिळायला पाहिजे. का? माझ्या निदर्शनास तू देवा आणून दिला ना व्हॉट्सअपद्वारे, तरी व्हॉट्सअपवर मेसेज आला ना, म्हणजे याचा अर्थ देवा तुला हे मी प्रेयर करावी असं तुला वाटलं म्हणून माझ्या निदर्शनास आलं. नाही तर आलं नसतं, ते स्किप झालं असतं माझ्या हातून. आलं म्हणजे काहीतरी आहे ना, मग करा ना प्रेयर. का थांबता तुम्ही? अर्धवट कामं करू नका प्लीज, अर्धवट करू नका. 3दा त्यांनी केलं, सगळं घोटाळा केला, अख्ख्या राष्ट्राला भोगावं लागलो. या राजाला काय पैसे पडले असते का पुढचे 5-6 बाण मारायला? त्यांनी केलेल्या चुकीमुळं अख्ख्या राष्ट्राला भोगावं लागलं. नंतर आरामीचा राजा 3 युद्धानंतर पुन्हा त्यांनी वरचढ झाले, युद्ध जिंकले. इतके भयंकर हाल इस्रायल लोकांचे झाले एका राजाच्या चुकीमुळं. तसे तुम्ही राजा आणि राणी आहात, तुमच्या चुकीमुळं हे लोक भोगत आहेत. सोलापूरचे, ह्या जगातले लोक भोगत आहेत. तुम्ही जबाबदार आहे त्या गोष्टींना. जर इथं कोणी कष्टात पडत असेल, जर कोणाचा आजार बरं होत नसेल, जर कोणाची समस्या सुटत नसेल, तर कुठं आपण पण जबाबदार आहे. का? तर ते येल्यासारखं प्रार्थना करायला आपण चुकलो. नवा जन्म, ते सुटका होण्यासाठी, ते नवं काही घडण्यासाठी आपण कारणीभूत ठरलो नाही, कारण आम्ही प्रार्थनेत कमी पडलो. बिकॉज लॅक ऑफ नॉलेज. एक तर इग्नॉरन्स, नाहीतर आळस. सुस्त झालो आपण. आळस आपलं चाललंय ना, चालू दे. पण तुम्ही तर कुठे सुखी आहे? तुमचं तर कुठे पूर्णत्व आहे? कारण तुम्ही सुद्धा स्वतःसाठी असं प्रार्थना करत नाही. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा देवाकडे झगडा मागा. तर याकोबासारखा झगडा की जोपर्यंत देवा तुम्हाला आशीर्वादित करत नाही, सोडत नाही. मार तू, खलास कर, संपलं. काय पण कर, मी सोडत नाही तुला. अरे जा बाबा, तू आशीर्वादित आहे आजपासून, चल. म्हणू दे ना देवाला तसं. आणा ना ती वेळ, आणा ना देवाला ती वेळ. इतकी प्रार्थना करा या मंदिरासाठी, या लोकांसाठी, पालकांसाठी, याजक सगळे जे कोण आहेत, एवढं करा की देवाला भाग पडेल की इथून विश्वासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. हे चर्च, हे तुम्ही लोक अखिल विश्वासाठी आशीर्वादाचं कारण ठराल. असं होऊ दे ना. काय अडचण काय? आपण कमी पडत आहे प्रियांनो. ह्या कमी पडला, राष्ट्राला भोगावं लागलं. आपण जर कमी पडलो, खरंच या राष्ट्राला भोगावं लागेल. नवं सरकार स्थापन होणार आहे, नवं काही होणार आहे. प्रार्थना एवढी पाहिजे की तुझ्या इच्छेतल्या योजनेत, कुठल्या पक्षाचे आपल्याला काय देणं घेणं नाही, पण तुझ्या इच्छेतल्या योजनेतला माणूस जर निवडून आला देवा, तर ह्या राष्ट्राची समृद्धी येईल. ज्या भूमीमध्ये राहतो त्याच्यासाठी जर मी प्रार्थना केली, जर भूमी समृद्ध झाली, तर पर्यायाने आशीर्वाद मलाच मिळणार आहे ना.
आपण चुकतो, आपण स्वतःसाठी मागतो. अरे भूमीसाठी मागा, लोकांसाठी मागा, येणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी जीवन, त्यांच्या जीवनात जो येईल बदल, जो येईल निवडून, तो कदाचित तुमच्या आवडीच्या पक्षाचा नसेल, पण ते निवडून आल्यानंतर तो देवाच्या योजनेतला माणूस झाला. कारण त्याच्या इच्छेपासून कोणीच निवडून येत नाही. मग आलेल्या निवडून आलेल्या व्यक्तीसाठी रोज प्रार्थना कोणी केली पाहिजे? तुम्ही केली पाहिजे. मग बघा हे राष्ट्र बदलल्याशिवाय राहत नाही. प्रार्थनेचं तेवढं बळ आहे प्रियांनो. याकोबासारखं झगडा, ते इल्यासारखं रडा, नवनिर्मिती होईल आणि झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनात आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये. हे बाण आहे प्रेयरचं, हे प्रार्थनेचं बाण आहे. सुटकेचं बाण प्रभू येशू ख्रिस्त कधीच आलेलं आहे. आता उरलेले बाण आपल्याला मारायला सांगितलं आहे. कंटाळा करू नका. चर्चचं ॲनिव्हर्सरी येत आहे, काही काम मिळू देत, नव्याने करा. डेकोरेशन असेल, काही पण असेल, किरकोळ असेल, छोट्या छोट्या गोष्टी उत्साहाने करा. नवं करा, भारी करा, देवासाठी करा. देवाला वाटलं पाहिजे अरे काय उत्साह आहे यांच्यामध्ये, काय तेच ते कोण येतं आहे, काय ते काय देणेघण नाही. माझ्याकडे जे गिफ्ट आहे ते मी करणार, 100% करणार. गिव्ह युअर 100%. दुसरा बाण आहे वचनाचं बाण. म्हणा वचनाचं बाण. वचनाचं बाण, ज्या बाणाने प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 4 म्हणतो शैतानाला हरवलं. तो मनुष्य होता, पूर्ण मनुष्य, त्याची परीक्षा होत होती आणि शैतानाने त्याला पेचात पाडलं. आणि त्यावेळेस तो उत्तर कशाने दिला? या वचनाने. आणि आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्याचं कमतरता आहे प्रियांनो. सॉरी, ह्याचं मनन होत नाही, ह्याचं चिंतन होत नाही, याचं वाचन रोज होत नाही. हे तुमच्याकडे कुठेतरी कोणाच्या घरात धूळ खात पडलं असेल माहीत नाही, किंवा खूप दुर्लक्ष आहे. त्याला पाठ होती वचनं प्रभू येशू ख्रिस्ताला 12व्या वर्षी वयाच्या, आणि इथे तर परीक्षा 30व्या वर्षी झाली. मग तर काय तो असा धुवून काढलं शैतानाला, पळून जावं लागलं त्याला. गेला का नाही तो पळून? मग ही वचनाचं जर बाण इतकं सामर्थ्यशाली असेल, माझ्या जीवनात येणाऱ्या समस्येला जर माझ्याकडे वचन असेल, माझ्याकडे उपलब्ध आलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी, तर आपण किती पॉवरफुल असो येशूसारखं. पण आज वचनच नाही तुमच्याकडे कुठल्या गोष्टींना घेऊन. काय झालं तर काय वचन म्हणायचं हेच माहीत नाही तुम्हाला. स्तोत्र माहीत नाही, नीतिसूत्र माहीत नाही, वचनातले किती गूढ गहन अर्थ आहे त्याच्यातले काहीच माहीत नाही. का बरं माहीत नाही? की लॅक ऑफ नॉलेज. हे वाचतच नाही आपण. वचनाचं बाण आहे प्रियांनो, येशूनी वापरलेलं आहे. येशूनी वापरलेलं आहे. अनेक बाणांवर बोलायचं आहे. आज आपण या 2 बाणांवर बोलून थांबूयात. एक प्रार्थनेचं बाण आणि एक वचनाचं बाण, जे येशू ख्रिस्ताने देखील त्याच्या जीवनामध्ये वापरलं मनुष्य असताना. आज आपल्याला तो सांगत आहे डिलिव्हरन्सचा त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. तो एकच बाण पुरेसा होता. ॲरो ऑफ डिलिव्हरन्स ऑर लॉर्ड जीसस ख्राइस्ट. आपला जो येशू ख्रिस्त आहे तो त्यांनी ऑलरेडी सोडवणुकीचं बाण दिलेलं आहे 2000 वर्षांपूर्वी. आता जसं योआश राजाला अलिशा सांगत आहे की तुला आता जमिनीवर बाण मारायचे आहेत, आता या जमिनीवर, हे या भूमीवर जे काही सैतानापासून सुटका करून द्यायचे लोकांची, ते तुम्हाला आम्हाला करायचं आहे. बिकॉज वी आर द किंग अँड क्वीन्स ऑफ दिस अर्थ. येस, आमेन. खरे आहोत की नाही आपण राजा राणी? आपली जबाबदारी आहे. जर आपण हरलो ना प्रियांनो, खूप लोकांना किंमत मोजावं लागणार आहे. जे अविश्वासणारे आहेत त्यांच्याही जीवनात हाल होणार आहेत तुमच्यामुळं. कारण तुम्ही राजा राणी आहात. तुम्हाला निवडले लोकांनी, देवानी, लोकांसाठी. जर तुम्ही तुमचं काम केलं नाहीत, प्रार्थनेचं काम केलं नाहीत, रोज वचन वाचलं पाहिजे, कळो अथवा न कळो. देवाचा आत्मा तुम्हाला कळवून देईल, पण हे रोज वाचा. हे 2 गोष्टी करा. अजून पुढचे बाण आहेत, आपण बघूयात. परंतु हे 2 गोष्टी आज करा. जग बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमची खरी गोष्ट त्याच्यात लपलेली आहे. नवनिर्मितीचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. अलिशाने जसे गोष्टी केल्या, त्यांनी 16 चमत्कार केले असतील. आपण गुणिले करू आणि तेवढे चमत्कार आपण करण्याचं सामर्थ्य आपण ठेवतो. अरे अलिशा देखील म्हटला पाहिजे, या क्या बात आहे भाऊ, क्या बात आहे बहीण, तुझं जेव्हा स्वर्गात भेटू. माझ्यापेक्षा डबल तुम्ही केलात, ट्रिपल केलात, 4 पट केलात. गुड. मी तर एवढंच केलं होतं. खूप छान तुम्ही काम केलात. स्वर्गात भेट अशी व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि हे सामर्थ्य दिलेलं आहे देवानी. ऑल वर्शिप लीडर्स, कोकायरमधील लोक, तुम्ही बसलेले प्रत्येक गिफ्टेड आहात. तुमचं गिफ्ट शोधा प्रियांनो. देवाकडे पाचारण मागा की माझं पाचारण काय आहे, तू दिलेलं मला दाखव, त्याच्यामध्ये मला पळायचं आहे. वय मॅटर करत नाही. वय मॅटर केला की फक्त मोशेला आठवायचं, काय करायचं नाही, फक्त मोशेला आठवायचं. त्यांनी 80ला सुरुवात करते, तर आपण तर खूप अजून कमी वयाचे आहे. लक्षात येत आहे?
जे दिलेली सेवा ती करा. दिलेला मेसेज आला, प्रार्थनेला बसा, गुडघ्यावर या आणि चमत्कार घडवण्याला भाग पाडा देवाला. तुम्ही जग बदलू शकणारे लोक आहे. जगाचा इतिहास बदलण्याची ताकद ठेवता. भविष्य तुमच्या हातात आहे. पुढं काय घडवायचं, कारण हा जर 5-6 वेळा मारला असता तर इस्रायलचं भविष्य बदललं असतं. जसं या राष्ट्राचं आणि या जगाचं भविष्य बदलायचं असेल तर तुम्ही कंटाळा करू नका. असा उत्साह ठेवा प्रत्येक काम करण्यामध्ये. असा प्रत्येक वेळी जे काम मिळेल ते प्रत्येक वेळी अशा नवीन ह्याच्याने करा की वाव, देवाच्या तोंडून आलं पाहिजे, माझ्या नाही, तुमच्यासाठी. वाव, प्रेज गॉड, देव संतुष्ट झाला पाहिजे तुमच्याकडे पाहून.